पहिलेच काही कळलं नाही पुढं काय. आणि कीर्तनाला दुसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. कुणालाही कोणताही माणूस मला प्रश्न विचारू शकतो, मी त्याला 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तक उलटे पालटे करून देणार. मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटायला माझं काय तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं. आम्ही काही कीर्तन करायचं का, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे, भोपाळीच्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात आता फक्त बोलावं लागेल तर कळेल. मेल्यावर नीट बसाय बरे, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. बरी काय करू, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न. एक वर्ग म्हणेल मोक्ष मिळतोय का, तो मेलेला नाही. आणि मेलेल्या माणसाला मला मोक्ष मिळालाय का हे माहित नाही. दान दिलं तरच कीर्तन करणार, नाही तर काहीच करणार नाही. मोक्ष मेल्यावर मिळतो असं जो म्हणतो तो मेलेला नाही. आणि मेल्यावर मोक्ष मिळतो हे सांगायला जो मेलाय तो सांगू शकत नाही. तो मेलाय तो गावाला सांगा का मला मोक्ष मिळालाय. आणि मेल्यावर मोक्ष मिळतो हे सांगणारा जिवंत आहे ना. जिवंत आहे म्हणजे त्याला मोक्ष मिळाला हे त्याला माहित आहे. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न. माणूस स्वर्गाला जातो किंवा नाही हा वादाचा प्रश्न. कोण गेलाय स्वर्गाला, गेलाय कोण? बरं गेल्याला खाली निरोप दिलाय का नाही. मग तुम्ही स्वर्ग म्हणता का शेवट, तुम्हाला सुधरत का मी काय. स्वर्गाला कोणी गेलाय का, आमचे वडील वर गेले. कुठवर गेले, बरं जे वर कुठवर गेले, पहिले गावातले गेलेले त्याला भेटले का, दोघांच्या गप्पा झाल्यात का. वाक्य ऐका, इंग्रजीचं वाक्य, काकडा आणि हरिपाठ हा जिवंत मोक्ष आहे. बस मेल्यावर काय होईल हे तुम्ही पप्याची आई बा, आम्हाला वेळ नाही. पण जीवन मेल्यावर हे हरिपाठ आणि काकडा करणं हा जिवंत मोक्ष आहे. एवढं तुमचं मत काय. कीर्तनाला येसला येस म्हणायचं, नोला नाही म्हणायचं. नाही पटलं नाही म्हणा, पटलं हा म्हणा. त्याची उत्तरं इथंच मिळतील. आम्ही गेलो क्लिपा करा मग आमचा गेम करा, धंदा बंद करा. इथला इथं हा किंवा नाही. बरं तू मला शंका विचारा, तुला एक कडवं जर आवाजात येत नाही तुझी नेव्हल काय. आता हे कॅमेरे घेऊन बसलेले क्लिप वाले त्याला माहिती आहे का ज्ञानोबाची आरती याच्या आजमीनी लिहिली. याला फक्त कोणाची तरी इज्जत घालवायची, पैसे छापायचे.